श्रीराम समर्थ. मंडळी, सद्गुरूंनी दिलेला प्रसाद हा काहीही असला तरी सुद्धा तो प्रसाद आपण ग्रहण करायचा असतो. अशीच आपण आज एक कथा बघणार आहोत की प्रसादाची शक्ती काय असते. की संत मीराबाईंचे सद्गुरू संत रविदास हे वाराणसीमध्ये राहत असत आणि ते परमार्थ क्षेत्रातील अत्यंत अधिकारी आणि साक्षात्कारी संत होते. आणि अनेक लोकांना त्यांच्यापासून मनःशांती सुद्धा प्राप्त करून लोकांनी घेतलेली होती. त्यापैकी एक होते त्या काशी राज्याचे प्रधानमंत्री. त्यांना सुद्धा रविदासांचे दर्शनाने मनाची प्रसन्नता आणि आंतरिक शांती प्राप्त झाली होती. म्हणून काशी राजा जो होता तो सुखसमृद्धीने सर्वसंपन्न असला तरी त्याची मनःशांती नष्ट झाल्यामुळे तो फार दुःखी होता. त्याला मनःशांती हवी होती. म्हणून एकदा प्रधानमंत्री त्यांना हात जोडून म्हणाले की महाराज, आपण एक वेळ रविदासांना भेटावं. असंख्य लोकांना त्यांच्या सान्निध्याने अपूर्व असा आनंद प्राप्त झाला आहे. आपल्यालाही आपल्या सर्व दुःखांचा परिहार होऊन आपल्या स्मरणाची प्रसन्नता लाभेल. आणि त्याप्रमाणे राजाने रविदासांचा शोध घेतल्यानंतर कळले की ते चांभार आहेत. मग राजाने त्यांच्याकडे कसे जावे, पण अंतर्दुःख निवृत्तीसाठी त्यांना भेटले तर पाहिजेच. आणि त्याने विचार करून एक युक्ती केली. एका नगराबाहेर जत्रा असल्याने सर्व काशीवासी गावाबाहेर गेले होते. राजाने वेश बदलला आणि तो रविदासांच्या घरी गेला. तो हात जोडून त्यांना म्हणाला की हे महात्मा, माझ्याकडे बाह्य संपत्ती अमाप आहे, पण माझे मन हे मात्र अत्यंत शुष्क आहे आणि त्यामुळेच ते दुःखपूर्ण आहे. कृपा करून तुम्ही माझ्या मनाच्या समाधानतेचा आणि शांततेचा काही उपाय सांगाल का. संत रविदास हे सर्वज्ञ होते. त्यांनी राजाची मनस्थिती जाणली. त्याच वेळी रविदास पादत्राणे शिवण्याचे काम करत बसले होते. त्यांच्या समोर एक दगडी थाळी होती आणि त्यात पाणी भरलेले असायचे. त्या पाण्यात ते कातडे भिजवत असत. त्यातील पाणी एका वाटीमध्ये त्यांनी भरलं आणि ती राजाला देऊन त्याला ते प्यायला सांगितलं. आता खरे तर राजास तिथे आल्यापासूनच किळस वाटत होती, घृणा वाटत होती. आणि आता तर ती वाटी हातात घेताच त्याची ती किळस अत्यंत जास्त प्रखरतेने निर्माण झाली. पण करतो काय, त्याने रविदासांकडे पाठ केली, पण ते पाणी